हम्म. टेन्शन घ्यायचं नाही सर.
टेन्शन घेऊ राहायचं नाही. नाही भेटला ते गेलं शाळेत. म्हणलं होतं त्याची पोरगी होती ते म्हणे आता पाहिजे म्हणे असलं तर, पण त्याचं म्हणे ते मोजायचंच नाही डब्बं. टोपलं काय करता दे म्हणलं मग पण आहेत म्हणे. आपल्या घरी आहे ना वाटतं घरी करायचं म्हणे. त्याचं करायचं चालू आहे काय त्याचं करायचं चालू आहे का कोणाचं नाही ना. चला जाऊ द्या ते कसं ना कसं आला तर घेतात मधून कोणी घे आपल्याला कोणी देते मधून काय मोजून कशी माझ्या आंटीच्या घरी का सांगतो नाही ना आंटीच्या घरी धंद्यावर लोक आहेत हॉटेल किती दिवस झाला हॉटेलवर असेल तरी आंटीच्या घरी लई लांब गेलो पटरीजवळ रेल्वे पटरीजवळ मंडाळा रेल्वे पटरी. सुरुवातीला एक काम करा ना, 200 रुपयाचे 6, 200 रुपयाचे 6 अशी एकत्र आहे. हो तशी चालते.
200 रुपये घेतले. नाही बाबा मी काय म्हणतो घेत किलो नाही नाही. घेत असते. पण त्याची मना काही नसल्यावर काय करतात. लोकल माहिती झालं 1 किलो बरोबर तसंच सांग. डझन नाही घ्यायचे डायरेक्ट 400 रुपये डझन 400 रुपये डझन 400 रुपये 200 रुपये हाफ डझन हाफ डझन. 200चे 6. हाफ डझन. 6 मध्ये बरोबर 1 किलोच्या वरही बसतील कमी. मोठा लांबा दिसला का नाही मोठा लांबा लोक गेले 6च्या वरच जाते मग ते. जातेच ना किलोच्या वर 1 जाते. किलोच्या वर जाते. असं करून करून 1000-1200 करा आणि ते देऊन टाका. इलेक्ट्रिसिटी पाहू आता तसं करू. आज तसंच करू आपण. कारण की मोजून देतात ना दुकानवाले लोक, तुम्ही कशाला टेन्शन घेता? हो ना. हो का? दुकानवाले देतात मोजून पण मग गिरायकाला मोजून दाखवावं लागते ना आपल्याला. हम्म. एक आयडिया करता का करता कशी मोबाईलवर जर ठेवलं तर 1 किलो मोजू शकतो माणूस. पण ते मोबाईलवर कसं केली होतं कसं. मी देईल आयडिया करून हा जमलंच तर पाच 1 किलोनं मोबाईल फुटायला हवी. नको याची तुला नको. ना पण डझन नाही. नाही डझन नाही ऐकायला चांगलं उलट इकायशी मतलब आपल्याला त्याची तागडा असतो. एका किलोचं माप करून घेते आंब्याचं वजन हो आणि पारडे जरी सापडले नुसते माप नसले चालतात मग ते बरोबर त्याच्यामुळे हो 1 किलोचं वजन करून घेऊन ते आपल्या जवळच ठेवायचं. ते घेतल्यासारखं जण तागडं पारडे म्हणले काय करायचं म्हणलं एक पारडं पाहिजे. बाबा केवढ्याचं येते पण तराजू टाकलं तुमचं केवढ्याचं होतं? 50-60 रुपयाचं होतं त्यावेळेस. त्यावेळेस 60 रुपयाचं होते. आज कमस कम त्याचीच किंमत झाली अहो, आता हे नवं घेतलं ते हो बाबा तुमच्या घरचं तराजू टाकलं आत्ताच. हे लोखंडी तराजू कितीचं भेटते तेवढंच होतं. का 400-500 रुपयाचं असं. अर्ध झालंच ना बेबी. ती घेतल्यापेक्षा तेच पुरवडतं ते मोठं एकदाच झंझट जाते. डबल तुम्ही आंब्याच्या ऐवजी दुसरं काही विकू शकता. भाजीपाला जरी बसले मग याच्यातून याचे आले समजा हाराशीतून बसले बाजारात मग तिथं कमाई होती. काही घेऊ शकतो. असं नाही गाडी म्हणणार माणूस काही विकू शकतो गाडी. कोणाकडे असं का दुसरीकडे ध्यान कर सांगा. बाई हे तर बाजार करायची असं. आज सोमवार बाजाराला कनेर गावला ती 300 रुपयाचा आंबे ती बाई इथं असते तर आणलं असतं आल्याला आपल्या. 300 रुपयाचा आंबे 300 रुपयाचा आंबे 300 रुपयाचा आंबे 150 रुपये 5 आंबे 150 रुपये 5 आंबे परवडतात ना. तसं आहे जमते पण आता काय होते काय नाही. 3 रुपयाचा एक आंबा तर कोणी घेते ना. 5 आंबा 150 रुपये. काय करायचं आपण पन्न्या भरून ठेवायच्या. पन्न्या घ्यायच्या. पन्न्या घेऊन ठेवायच्या मग आधी 1 किलोचे वर आहे. मोजून घेतले ठेवलेले इथं घ्यायचं का घेऊ शकता पुन्हा. बरोबर पण ते दिसत नाही. ऐकलं का मोठाले आंबे दिसले तर कोणी 6 घेईल. ते जर बारकाले दिसत नाही का असं लोक पाहतात लहान मोठं असंच मग मोठ्याले मिक्स 1-2 बारीक टाकायचा 2-3 मिक्स मोठा टाक. तुमचा मोबाईल 1 किलो वजन सहन करते का नाही. काय थांबव शारदाबाई थांब. शारदाबाई एका दिवसासाठी म्हणालो फक्त. आता मीच पाहतो काय करू. संध्याकाळी तराजू चालतात हो बरं का. संध्याकाळी आमचं चिकूला आम्ही कारण महिना भरपूर झाले आंबे काय. बरोबर आहे तू म्हणते ते पण पैसे लागतात ना ते घ्यायले. मग संध्याकाळी येतात ना आंब्याचे पैसे. तोपर्यंत कसं इकते निघताय का. मागच्या वर्षी मी एका बुवाजवळ बसले होते आंबेवाल्या. त्याचे होते दुसरे ना आमचे होते गावराने. मग त्याचं गिरायक आलं ते करत आहे आपलं गिरायला आलं की मी त्याच्याकडे येत जाईल. आज ते तसं आलं ते बाजूवाला पोरगं त्याला म्हणतात तेव्हा मोजून द्या आम्हाला हे का नाही. पण प्रत्येक वेळेस देणार आहे का. हो देते 2-4 5-7 वेळेस गेले की झालं का. तेवढे पैसे असतो. तेवढे पैसे करायचे. तसं ओळखीचे लोक आहेत आमच्या तिथं लाकडावर. हो तिथं ते देते भाजीपालावाला देते. ते आले डिस्टर्ब न झाला पाहिजे आपलं. पण आपण मोजून 6 आंबे टाकायचे शांता तिथे. पण मला जमलं तर जमलं.
हो ना. आपण काय करू, पहिले गेले का 6 आंब्याचं वजन करून पाहू, बरोबर आहे. द्यायचं कमी जास्त करू, पण्यात भरून. 1 किलो एखादा शिल्लक द्यायचा एखादा. कुठे पाय म्हणायचं बाबा, शिल्लक आहे वजन. तशी मार्केटमध्ये नाही आले आंबे अजून. आम्हाला नाही आल्या. तुमचे पिकले का बरं? मग आणायला परवडतात. बाजारात तर येईल इथं, बाजारातून गाड्यावर. हो ना, पण त्याला हे लागते ना आपल्याला. अपने पति से सेटिस्फैक्शन नहीं मिल रहा और अपनी आता एक ॲप सापडला मला. ठेवू आपण आता. एक आंबा ठेवून पाहिजे हा, एक आंबा करून पाहू. ग्राम मध्ये येते का? हो, आता ग्राममध्ये बी येते, फटाफट येते. अर्धा किलो सोडून पाहू डायरेक्ट आपण. एकच आंबा टाक ना, एकच मग जास्त अपने क्रॅश पति से होते. सेटिस्फैक्शन नहीं मिल रहा और अपनी इच्छाओं को पूरा करना चाहते हो. किस चीज एवढी नाही बसणार त्याच्यावर. नाही 2 बसतील. पीठ ठेवा लागेल. एक टाक, एक तर ठेव पहिले. हा, एक ठेव ना. हे घ्या. किती ग्राम आहे? जिरेवर केलं आपण. आधी तर ठेवणार त्याच्या पैशावर, ते गोले याच्यावर ठेवणं लागत असेल. हे पण पाहू आपण. ग्राइंडर पे ब्लॉक हो जाते हो, ग्लूड पे रिप्लाई नहीं आता, तो एक गे डेटिंग ऐप है फोलो ऐप, वहाँ पे ॲडव्हर्टाईज का म्हणते काय याचं काय टच होते की काय झालं. हे ठेवून पाहू. हे तुमचीच ठेवून पाहू यावेळेस. लागेल त्याला, क्रॅश वगैरे पडतील. असं वरच ठेवू. सुनो, एक रोमांटिक चैट पढ़ोगे? ॲडव्हर्टाईजच करायला. थांबा, याच्याऐवजी दुसरा घेऊ. याच्यावर बी जरा ते पळालं नाही का जरा आहे की नाही. जरा ॲडव्हर्टाईजच यायला लागलं. तीन घेतली आता. इथे पाहू आपण हे करून. अर्धा किलो 2दा मोजले झाले 1 किलो. हे पोटाचं वेट कमी करायचं वाटतं. हे वाटतं आपल्या कामात जाऊन. आजच्या दिवस काय करू आपण, जाऊ दे दुसऱ्याचा पाहू. ते काटा दिला तर काही नाही शारदा, बाजूवाल्याला पाहू म्हणून चल म्हणून थोडं तेच आम्हाला मोजायला. बोला बोला बोला. तर आजच्या दिवस मग उद्या घेऊ संध्याकाळी. पाहतो. काय एखादा इतकुल यायचा, इतकुल वाटे असतात त्याला, इकडे पण एवढे वाटे असतात ते घेऊ. असं 200-400 रुपयाचा, 500 रुपयाचा असं. सुरू कसं करावं होतं. खाली ठेवायचं वाटते, खाली. मला वाटतं 1 किलोचं आहे माप आपल्याकडे. नाही हो ना, आहे ना, ठेवायला लावलं होतं. नाही दिलं बिचारे. अर्धा किलोचं माप तर ते पप्पू म्हणे मापा सही देऊन टाकलं मी.
पडेल तर सगळंच कमी पडते. त्याला इकडं लागतील ना आंबे, त्याला हे इकडं लागेल ना माळव. झालं संध्याकाळी घेऊन आपण 400-500 रुपयाचं असलं तरी घेऊ. आणि सुकलं 2-3 किलो पैसे फिटून जातात. बरोबर. मग आपल्याला काय होऊन जाते ना. ते असलं की माणूस ग्राम पण मोजू शकतो त्याच्यात. याच्यात ग्राम नाही मोजले, याच्यात आपल्याजवळ जे माप असतं तेच ते घेतलेलंच बरं असतं.
जेवण वाढून दे बरं. बस मी आले. देत नाही बालूबाई. बालूबाई देत नाही जेवायला. देते रे बाबा मला. किती पण देते मला. मला इतल्या वेळ मागितले ना एका नाही दिली कोणती बरं लय पाहू रडकोट येऊन मागितली. पाहू तुम्ही जर दिले ना तुमचं तराजू होईल. तराजूसाठी मी नाही काय म्हणतो एक काम करता का पैसे जर आले का ना हे जे का ना डिजिटल त्याचेच भरायचे आणि मग आज राहिलेले देऊन टाकायचे. ॲडव्हान्स देऊन टाकायचे हे का नाही करावं गरमच पाठवते. तिखट केली नाही. जास्त पडते 150 रुपयाचे 6 आंबे म्हणजे किती आंबा पडतो आहे ना 3 रुपये 150 रुपये पाठवून जाऊन दे म्हणजे 3 रुपये जास्त पडते. हो हो कसं 30 कळेल रुपये आहे ना. हा, 30 रुपये. इथला होतो शिकला पोळी आहे का नको हो असं तरी नाही राहू द्या. असं धुवून टाकायचं राहिलं. असं तर ते म्हणजे तसं कोण म्हणता लागेल गरम गरम द्यायची होती तुम्हाला असं तर द्या म्हणतात सुपाचं कांबा करायला ना तराजू घ्यायचे एवढे होतं पण चपला 4-5 किलो आंबे तराजूच घेऊन तसंच करा 150 रुपयात 5 300 रुपयात 10 वाटलं तिथून तुमच्या हातात पाहून घ्या मोठा मोठा 4-5 किलो आंबे विकायचे दुसऱ्या पोराचे येतात लगेच पैसे घ्यायचे तराजू आणायचं नाही
आपल्याला महिना भरपूर ते ना आम्हाला आंबे काय कामच नाही. हे पीक केलं आंबे आम्हाला 2-3 दिवस पुरतात करायचे पुन्हा हे त्या दिवशी आणले ते पिकते किती आम्हाला 2-4 दिवस पुरतात डबल मारायचे आपण उतरले किती आम्हाला किती दिवस जातात 8 दिवस जातात नागाटी ते पंजाबीच्या होऊन जाणार आता पंचवीस करू आपण ना नागाटी नाही करायची आता काही दिवसासाठीच तर राहिले काय काय 25 मोटर केलं की होईल बाई त्याला की पैसे बाबा म्हणतो ना त्याचं नाही तुला भाऊ रुपयाला आहे ना आता माझं 900 950 सांगतो बरोबर नाही पाठवत तिथे कधी पाठवले का आपण ते पैसे ऍडजस्ट मग करा बाबू आपण बाहेर जाते ना काहीच नव्हते आणले की गेले आणले की गेले आणले की गेले शादूबाई बरोबर मला देत नाही ती आधी कोणी येतं नाही कोणी देतं नाही तुला जो गाडी का बाहेर जाऊन आणायली काही त्या काट्याचे 10,000 रुपये घेतले आता घराच्यावरती आधी कसं तोंडावर लागले कसं करू तुम्हाला देऊ शकता हे लई असं हे ना बरं झालं चुकला एक अनुभव तरी आला नाहीतर जिंदगीत माणूस जिंदगीत माणूस कसं राहील चुकला तर एक अनुभव बी आला करून कसं ठीक आहे चांगला असेल मोठं नसतं आता सगळे नाते सुटले चिकुला तिकडचे आहे काय शारदाबाई तू असो मी असो कोणी असो जगातलं थोडं एकदा त्याचं लग्न झालं रे की तू बायकोच्याच घराण्याचं मध्ये गोष्ट सांगत आली अंकल तू अका म्हणायला आहे तुमचं लग्न होईल म्हणूनच ना तर त्या पोराचं लग्न होईल ती त्याच्या बायकोचं ऐकणारच झाली त्या कुठे गेला नाही त्याच्या बायकोचं अरे त्या भावानं एक उपाय दिला ना किंवा बापाने त्याची बायको आली तर खावती घातलं त्याच्यावरूनच तो आहे ना त्याला आणि या सगळे पोरं सारखेच राहतात त्याची लग्न झाली का ना ते कसं राहायचं आपलं कोणी आपलं आपलं म्हणतंय आता आपण बरंच तो पण आणि आपलं म्हणून आपण इकडचे त्याच्यासाठी तुझं ते सगळं माहिती सगळ्यांमध्ये अशा कोणी मानत असते कोणाच्या खुर्च्या कोणाच्या बोलायची काय वाटतं आधी समजतेच झालं म्हणून असं अनुभव येते आधीच माहिती पाहिजे समजच नाही आलं एवढ्या दिवस आहे काय दूर होता तर समजच नाही आलं डोंगर राहायचे आपल्याला चिकुला कोण कसं आहे कोणाची काय आहे तू असं खराब खराब बोलत जायचं जायच्या बाईने नाशिकला तिचं मग बोल भाषा झाली नाही चिकुला आम्हाला लाभ वाटतं तुझे बोलणे आहे मग तू बेकार बोलणं पाहिजे ना या म्हणतो आमिर
ही म्हणे मी सासऱ्याच्या बायको होईल ते माहिती त्या बाईला त्या सासऱ्याची मी नवऱ्याच्या बायका तुम्ही वादू घेऊ हे म्हणले काय तुम्ही ते त्या गोष्टीचा मला राहणार पण तसं काम म्हणलं ही आणि ही म्हणते मी मागं पण शिवाय दिला म्हणून मला नाही राहणार हे पहिलं हिनं म्हणलं का तिनं म्हणलं मला माहिती नाही क्लिअर हिनं म्हणा बाई हिची वस्तू बोलू होतं बाईने हे म्हणते बरं ऐके ना हो सवयीची पोरगी किती मोठी तू पाहिजे हो. पोरगी लेकरं आहे. हां आणि शारदाला लेकरून नाही काय जाईल नाही शारदा कमी पडली ना त्याच्या पुढं ती जरी शारदा जर ओळखून ती बोलायला लागली तरी आम्ही तिच्यावाली झाली यार ती म्हणे मला म्हणे मी सासऱ्याखाली घालती का तू अशा गल्ल्याची वडीला दिले ती बरोबर असं बोलले म्हणल्यावर शारदाबाई मग कसं आहे तिच्या जागी दुसरी जर असेल त्या शारदा बाईला राग आला पण मान्य करतो ती गोष्ट राग आल्याचा विषय काय विषय काय आपण त्या गोष्टीला आपण दारू देऊ शकत नाही म्हणा तिने मला सांगायचं होतं की बाई अशा अशी गोष्ट आहे तुम्ही कसे काय म्हणाले बा असे बात कोण मारेल मी बाई मला सांगायचं होतं डायरेक्ट हिच्यासोबत भांडण होते करायला पाहिजे आपण बेकार बोलली झाली भांडण ते जाऊ द्या त्या बाईच्या जागी कोणी जरी असतं ना आता काल ते पोरगे पण म्हणला की बाबा म्हणे असं अशी गोष्ट झाली म्हणे मी काय कोणाकडून बोलत नाही म्हणे पण ते सांगायले म्हणे की बा आईनं गंध्या शिवा दिल्या तिले म्हणून मग राग आला तिने ती शिवसेना तिने शिवसेना कोण आता मी का नाही मी आहे आता मी एरी सांगायला तिला ती न्यायला टांगायला म्हणे घरला तो शब्द बोलतो याच्या बायकाच्या खाली बोलायला तुला बोललं चालू झालं मला नाव घेतलं आता अरे मी सांगायला ती गोष्ट तुझी शारदाबाई तुला जर कोण असं म्हणतात मग आता मी म्हणायलो तिला काही करता येते पण एरी सांगायला पाहिजे शारदाबाई मोठ्या बाई मग खायचं ना एकदम चुप आता तू आम्हाला का असं बोलायला म्हणतो त्या बाई कसं बोलली असं असं मला वाटतं तुझी तू पाय पडली पाहिजे असं जाऊ द्या संपू द्या जाऊ द्या संपू द्या काय मग तुला घरी म्हणून घरगुती विषय संपू द्या विषय करत बस शारदा संपू द्या ए बाई माझ्या वगैरे नसतं बाई तुला सगळं तुला रेकॉर्डच घेतला ना मी आम्हाला घरच्याला पाठवून नसतं तिथं आता घरगुती जाऊ द्या विशेष ते झालं गेलं पार पडली इथं काय आपल्या साईड आपल्या गेलं पार पडतो नाही कारण कशाला विषय काढला पण नाही पण मी पण हिच्या घरातला नाही हिला माहीत पाहिजे मला वाटतं शारदाबाईची सुरळीत मला वाटतं आम्ही मग रात्री असल्यामुळे झाली ना आहे का आम्ही इकडचे असल्यामुळे आहे का आणि आता घरगुती होणार जाऊ दे काय आहे की आता ती काही बोलल्यानं बोलणं वाढतंय बाई झालं गेलं पार पडली इथं काय राहिलं आता तुमच्या बोलण्यामुळेच भांडणं करू तिचं बोलणं चांगलं नाही त्या बाईले असंच बोलली बोल दे जाऊ दे तिकडं ती तशी सासर तिच्या आता पण ती असं पण उत्तर द्यावं हां लागतं कोण कमी आहे आजकाल कोणीच नाही सगळ्याला बोलता येते बरोबर जे बोलायचं ते पण बाबा समजा आपल्या पुढे भारी माणूस आहे आणि त्याच्या पुढे हलका माणूस आहे हलका माणूस जर भारी माणसाला बोललं तर कशी आग होती त्याची भाईनं बी त्याला न्यायला कशाला येते हे कोण बोलणार? बोलायच नाही पाहिजे बोलताना व्यवस्थित विचार करून बोलावं नको नाही आता तुम्ही समजा शांताबाईच्या ऐवजी तुमची पहिली बायको असली तर तिचं भांडण करायचं आहे चकू ही बी पोरगी काही माग लागून जायला नाही कोणाच्या
नाही ना. मग पण तुम्ही ऐकतानीचे बोलले हो, तुमचं बोलणं कसं, तुमच्या पोरगीचं बोलणं कसं सांगा. कोणी कोणाला कमी नाही समजून घेऊ. अहो पण खराब ठीक नाही बोलून बाबा, खराब बोलताना किती भांडणं बसून सांगा ना. आता तुम्ही जा बरं रस्त्यानं, द्या बरं एखाद्या माणसाला. खाली बोलायचं तुझं, नाही तर काल ना शिकले मग मला तुझ्या घेऊ तिकडून मस्त बोलून. बाबा ही शारदाबाई लई बेकार बोलायली बरं हो. त्याच्या जागी मग काय मारले असतं बरं. घरी आमच्या घरी चालत नाही बरं असं. आपलं सवय पण नाही, यांना घरवाले बी बोलत नाही आणि असं बोलतं आणि घरी तिथे भांडणं बोलणं मारामारी नाही. त्या बाईनं तेल टाकून म्हणून इले लागायला बाबा तिची गलती आहे ना. तिची गलती ती कशाला मुके राहील. चक्कू याचा विषयच झालेला माहिती आहे का. त्या दोघीच्या बाया बोलल्या, दवाखान्यात यायचं संभाषण झालं दोघीचं. ते आलं घरी, घरी आलं तर मी विचारलं बा तुला काय तेल टाकायची गरज नाही. त्या बाईले बरोबर आहे ना. या मायला म्हणलं बा तेल टाकायची गरज नाही. तर विषय काय आहे, या घरच्या बाईनं आमच्या आहे ना हो, हे डायरेक्ट इल म्हणजे शब्द बोलायचे नव्हते खराब, ती बोलली म्हणतात ती खराब. बोलली फिटा पाडतो बरोबर आहे. हो ना. पण आपल्या गोष्ट आपण तिनं बोलायला नव्हतं पाहिजे. एक गोष्ट आहे पहिली बोलली तर तिने शब्द गलत बोलायला पाहिजे नव्हतं. नाही पण मी काय मी राहिला ना त्या गोष्टीचा. बरोबर आहे ना. राग येणार नाही म्हणजे काय ती पहिली होणी गोष्ट सहन होत नाही या पोरीला. आता आपण त्या बाईचं बाबतीत बोलालो, पण तुला असं एवढं खराब बोलायलो का आपण. नाही शारदाबाईचे काय काय बोलणं ध्यानात ठेव. हे बायाचं कसं असते चक्कू माहिती का, एकदा सुरू केलं का ते कोणती शिवी कुठे देतील आणि काय देतील त्याची गॅरंटीच नसते. तिथं तेल टाकायचं काय काम आहे इथे येऊन. त्या बाई बाबा बाबा त्या बाईनं तेल टाकायचं नव्हतं. बाबा भुलून जा त्या बाईचा विषय. आता बोला शारदाबाईचं आपल्याला या भाषेत बोलणं बरोबर आहे का. कोणत्या भाषेत. या रंडी भाषा, याच्या खाली त्याच्या खाली. ते आता बायाचं कसं असतं छकू एकदा सुरू झालं ते ऐकत नाही चक्कू. ते ऐकत हे कसं मॅटर आहे तुझं बायाचा विषयच वेगळा असते. बायाचा विषय कसा असते, एकदा त्याने सुरू केलं ते कोणालाच ऐकत नाही. ऐकत नाही. कशालाच नाही ऐकत, ते ऐकत तेच लावतील. असं बोललं नाही कारण बाबा तोंडाला सवय लागते असं बोलायला. ते पाहून घेते. जाऊ दे झाला विषय, आता गेला ते काय विषयाचं काय असेल तर बसायचं. ती विषय गेला बाबा, पण इथे असंच सवय जर पलटी बोलायची की लोक डायरेक्ट हिच्या कॅरेक्टरवर उंगली उठवतील ना. लोकांना वाटेल की अरे अशी बोलते म्हणलं ही पण अशीच आहे, म्हणजे नुकसान कोणाचं सांगा ना. ते बाईने खराब शिवाजाने दिले असता ना, तरीने म्हणलं पाहिजे असेल बाई तू मोठे आहे जाऊ दे बाई, काय जाऊ दे बाबा मागच्यावर जाऊ दे राहू दे, असं बोलायला पाहिजे माणूस. मी नव्हतं त्यावेळेस शिवा वगैरे याच्यात झालं ना. आता विचार करा, विचार केला तुम्ही नव्हते का तिथं. म्हणजे जर आपल्याला असं आपण जर चांगल्यातून आपल्याला असं बोलतो तिथं बाहेर किती बोलल्या सुरू करतो तर बाहेर सण होईल का. आता हे कसं आहे, भांडणात कोणी कोणाला हे होत नाही, तिथं बोलणंच लागते. पण बोललं तर प्रत्युत्तर द्यावं लागतं. देणंच लागते. तेव्हा तुम्ही कोण कमी आहे, हिरे वाटत असेल मी काही कमी नाही, तिने वाटत असेल मी काही कमी नाही, मग असं असेल ते परफेक्ट. आता ती देवो भाऊ आता ती पाहुणे म्हणून आली होती ना,
ती आपल्याशी कशी वागली तर ती अशी चांगलंच राहणं पडत होतं माणूस. पाहुण्यानं तिथं तोंड सांभाळून नाही, बोलायचं नाही, असताना छकू, कशाला लावायचं त्या बाईची लाखात एक गोष्ट म्हणजे ती त्या बाईची कळ गलती, काय करता आली होती ती ती बाई? लाखात तिची गलती 100%. तिने जाणून बुजून करायचा प्रयत्न केला आणि हिने तिथे वाव गेला. हे कसं ह्या दोघी बाया जे उभ्या राहिल्या बोलल्या नाही कुणी केलं, तर तिनं याच्यात तेल टाकलं भांडणात. म्हणजे आमच्या चांगलं चालू आहे ना आमचं मॅटर, तर तिला वाटलं जर तेल टाकलं आपण तर मग याच्या घरात झगडे होतील. होती बरोबर. 100% तिने हा विचार केला. ती कळीचा नारद ती होती ती मुद्दा. मग 100% हिला कसं काय कोणी सहन करेल? पण आता हिचा विषय कसा आहे की बा हिला वाटलं की बा ही गोष्ट चालू आहे, पण हे दुसऱ्या लोकांनी का आम्हाला घसीटायला आम्हाला घसीट ना. आता जर समजा हिचं म्हणणं कसं आहे की बा XYZ दुसऱ्याला कशाला शिवी देतं, मला दे तू, मला शिवी दे, हिचं म्हणणं झालं. हिचंही खरं म्हणणं आहे की बा मला दे, तू दुसऱ्याला बोलू नको. आता मला जर मला जर बोलली तर कोणी, तर माझ्या पुरतंच मला शिवा द्यायला पाहिजे, मायबापाजवळ जायला नाही पाहिजे. बरोबर आहे. असा विषय हिचा आहे. आता तुम्हाला शारदाचा. गोष्ट सांगू, मायबापाचं म्हटलं तर कोणाला राग येतो, ही खरी गोष्ट. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आपण एक बौद्ध लोक, आपण अहिंसा पाळतो. कोणी जर आपल्याला जसं वाईट बोललं ना, आपण त्याला बोलायचं नाही. समजा आपण बोलू की आणखी वाईट बोलतो आपल्याला, आपण वाईट बोलू की आणखी वाईट बोलतो, आपण आणखी बोलू की आणखी वाईट बोलतो. मग आपण आणखी वाईट बोललो की मग आग होते अंगाची, घरामध्ये होणार जाईल. कोणते भांडणं बा तुम्ही असं नाही बघा. नाही, हे खरं आहे. बोलल्यामध्ये कोणी कोणाला कमी नसते, ही गोष्ट लाखात येते. हो की कोणीच कोणाचं ऐकत नाही. बरोबर आहे. आता आपण जर मुसलमान गलीत गेलं ना, एवढं लेकरू असलं, शिवाय देते आपल्याला, कदाचित ते धक्का जरी लागला शिवाय देते. तर डायरेक्ट लगे साधी सुधी नाही शिवी देत, डायरेक्ट आपल्या मायबापाजवळ. अरे मातीची म्हणतायच ते. मग ऐकत मुसलमानाचं लयच खराब लेकर. आपण त्याच्याशी बोललो, वाद वाढवतो, त्याची माय बापरे. बाप येते, चाले काका खानदानी येते, शेजारी येते. मग ते आपल्यासाठी चांगलं सांगतं. आपण नाही. राहतो तिथे एक जाणार. मग लहान लेकरामुळं आणि बाळामुळे आजकाल कोणी कोणाचं नाही हो, ऐकून घे. ऐकून घेत नाही. कोणी आता कोणाचं हिचं म्हणणं का झालं, ती शिवा देऊ लागली ना. आता मी म्हणलं बा तू माहिती तेल टाका कशासाठी आली, ती देऊ लागली शिवा. तर तिने हिला शिवा द्या, म्हणजे आपल्या मर्यादित शिवा द्या पाहिजे ना. जसं मला द्यायचे एक लिमिट राहायची. मला द्यायचे मला द्या पाहिजे, मायबापापर्यंत नाही जायला पाहिजे. हे बा, एक लिमिट राहायची शिवाय द्यायची. ती जर क्रॉस झाली ना पुढच्या अंगाची आग होती ना, असं स्वाभिमान दुसते माणसाचं अशी आग होती लगेच तळपाची आग मस्त जाती. तिने हिच्या मायबापाला म्हटलं काही, हो हिनं डायरेक्ट त्या दोघी मायलेकी समजा गल्ल्याशिवाय. बरं, तुम्ही याच्या इतके दिवस राहिले, याच्यातून कधी मध्ये जाऊ, पण जास्त करून कधी खराब बोलून ऐकलं कधीच नाही, एक शब्द तर नाही. पण यायचं पोरगं बायको आणि पोरगी म्हणजे काळे काळे घालती का, एवढे काळे काळे शब्द बोलतात. नाही काळे बोलायचं नाही, छकू काही रंगाला काहीच नाही. हे कसं आहे माहिती, काळं काळं भाईकडे बाय जवळच्या तेव्हा सुरू होती ही गोष्ट. गोरं गोरं खूप गोरं, काळं काळं. आता इकडे का, आता मी इथे बोललो तर कसं हिच्या बापाची आग झाला नाही, आज नाही, तुझे शब्द कसे येऊन राहिले समजतंय का तुला? तू शब्द पण मी बेकार काळ्यावरून गोऱ्यावर जाऊन राहिला. हा रंगात काही नसते, वानात काय असायला पाहिजे हे विचार कर तू. जाऊ द्या गोडी लुटा गुणाची वानात काय आहे, आणि गुणाची गोडी लुटायला पाहिजे. त्या रंगावर नाही द्यायला पाहिजे. नाही, दोन्ही इकडे पाहिजे तू, दोन्ही हातात टाळी वाजते खातात. 100% गोष्ट खरी. त्याची त्या बाईची गलती आहे पहिली. झाली ती, आता ती बाई तेल टाकायला आली होती, आपल्याला मुद्दाम माहिती आहे तिला ती कळ करायची होती. तिला चांगल्या संसारामध्ये तेल टाकायचं होतं, ही गोष्ट खरी. पण मी काय म्हणतो, कशाने इथे येऊन भांडण्या करायच्या या होत्या? बोलायच्या आधीच काय म्हणलं होतं, त्या बाईचा विषय जाऊ द्या राहू द्या. मी बोलायचं शब्दाच्या बाबतीत बोलायला लागलो खौट. बरोबर आहे, आपण खौट बोललो की ते डायरेक्ट आपण तसंच समजलं जाते. आता आपण जर म्हणलं की बा ही बाई याच्या खाली, ही बाई रान, आपण जर असं बोलायला लागलो तर समोरचं बी आपल्या समजलं नाही रे याची बोलायला. कशाला असं करायला पाहिजे? तो कोणी कशा बोलला असतो? बोलण्याचे शब्द हे शस्त्रापेक्षाही जरी असतात, धारदार असतात. ती जे बोलू लागली तर ती माय बापावर बोलू लागली. हिचा म्हणणं आलं की बा तू मला डायरेक्ट बोल ना. बरोबर आहे, तुला माय बापाकडे कशाला चालली तू, मला डायरेक्ट बोल. काय नाही ती काय या बोवाच्या पाठीमागं बळत लागून येईल का? मग असं तिनं तसं म्हणलं, मग हिला राग आला. तिने डायरेक्ट त्या
तर दोघीले म्हणले असं बरोबर आहे. असा विषय झाला. काही चुकलं नाही इथं बी. नाही नाही हिचं आपण म्हणत नाही ना. पण मेन गुन्हेगार ती बाई आहे. मग कशाला तिनं हे गुन्हा डोकं करायचा टाकतो. असता? माझ्या पुढं बेकार शब्द वापरणं ही शारदाची चुकी आता बोला. ते आपल्याला वाटतंय तसं. ते आता वाटलं मी का तसं? खराब नाही बोलू शकत का? मी आधी बी बोलेल आता बी बोलू शकतो पण मी काऊन नाही खराब बोले ना सांगा आता. आता ते कारण की बोलले- टेंडन्सी प्रकार नाहीच ना असतात. ती बोलायची. मी सुशिक्षित माणूस आहे. तुला जर असं तुम्ही कोणी शब्द बोलत तू मुकारायचे का? पुरायचे का मुका? नाही काय तो सभ्य समजदार आहे. आपण चांगलं बोलणं चालू आहे का ना आपलं. मग हो, या तर चांगल्या ती इतकं काय वाईट बोलण्यात बोलली असं तिला की बाबा. ती जेव्हा तिचे शब्द निघले असतील तेव्हा ही तिला तसं बोलली असं. प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतंय. आपण जर खराब बोललो कोण अशी तर तो समोरच्याचा अपमान नाही आहे. तिचं जसं स्टेटमेंट ती सांगायली लोकांनी म्हणजे बा मला बोललं म्हणून अरे तू बोलले ते सांग ना काय अरे बोलली. मुद्दामच होती खळ करायची हम्म. होती. मग तिचे शब्द कसे येतील? बाबा तुमचा वाईट अंगल आहे. घुमला. मग ते उत्तर कसे द्यावं लागतील? तशीच ती तिचं फॉर पण- दॅट. हा, मी तिचं काय पण म्हणतो? करत काही नाही. फरक नाही तुम्ही पडत. त्या बाईचा विचार करायलाच का हो. हे सांग. तिनं कशाला विचार करायला पाहिजे यायचा? आपल्याला बोलायला नाही पाहिजे तिचा कशाला विचार करायला पाहिजे? पण मी आज तुम्हाला बोलायच्या आधीच काय म्हणलं त्या बाईचा विषय फेकून द्या. आपण आणि तिनं शारदाच्या स्थळ बोली केली आणि कसा फेकून द्या. शारदाच्या बोलीबद्दल बोलायलो मी आत्ता जे बोलली का नाही शारदा आत्ता माझ्या पुढं बेकार बेकार हो. हे लोक ऐकतात शेजारी पाजारी शारदाची बोलणे हे तिला मी 4-5 दिवस झाले सांगायला लागलो चांगली बोल. जाऊ दे विषय सोड. आपला अपमान आहे ना तो आपल्या तोंडावर जर हे असं बोलत असेल तर मग हे आपलं ऐकत नाही असं आहे. जाऊ दे ना जाऊ दे जाऊ दे ना आमच्या घरगुती आहेत आमच्या झाले आहे का नाही? झालं त्या मी गोष्टी तेच जाऊ दे. म्हणतो, मग तू आहे का नाही शब्द चांगले वापर बरं, नाही. ठीक आहे ते आता डबल बोलायला ते चांगलं विषय बोलू. काढायचं नाही आता नाही आपल्याला. नाही काढा हं, जाऊ दे चिकू दादा आहे का 4-5 दिवस राहून चाललं जाऊ ते विषय काढू नको. जाऊ दे विषय संपू दे बरं. मग नक्क कटर द्या ना, मग पार नक्क पडले. मग नका काढायचे. जाऊ दे नका. हो माय जाऊ दे तेच ती तेच बोलून विषय. गेली सगळं झालं. आपल्या घरात कशाला विषय आणायचे? हो माय जाऊ आपल्या घरात कशाला येणार? निघा ना. तुम्हाला गोष्ट सांगू का त्याचं जर मला असं म्हणले असं अरे बाबा तिनं मला अशा शिवाय दिल्या त्याच्यात इथे नव्हती रांडून असं बोलायला आपलं म्हणजे तिथून आपल्याकडेच बोलावं आपला अपमान नाही देऊ सगळं. ते झालं चकू कसं आहे, एकदा बाण कुठे लागला हो ते वापस येत नसतं. नाही ना तिथं आहेच ना मी सांग अशी पण मग म्हणणं कसं आहे ते बाणं सोडायची सवय नाही लागत. आता कशी आहे काय हो का नाही? एका हाताने टाळी अशी एका हाताने अशी म्हणलं टाळी वाजवतो वाजत नसते. पण मी काय म्हणतो बसते का समोरचा मग? माणूस आपल्याला आर्याच टोचायला लागला तर आपण मुकच राहायचं मुक बसते ना मग बसते का कोणी मुक? नाही मग आपण तर बोलू. मी हे थोडी म्हणलो की शारदाली की त्या बाईला नव्हतं बोलायला पाहिजे साधारण आपल्या पुढे येताना चांगलं बोलायला पाहिजे असं सांगायला पाहिजे. नाही ते सांगितलं की बोल तशी चांगलीच राहते ती हे काही गोष्ट बोलत बोलू नाही. हे गोष्ट बोलू आता ही असं जर पोलीस स्टेशनात बोलली असती की ती रंगी असं असं ते पोलिसासमोर त्याने इलेच गलत नाही नाही समजलं. बोलू नाही तसं नाही बोलू. काऊन नाही बोलली मग तिथं सांगा मला सांगा काऊन नाही बोलली तिथे पोलीस नाही बोलत ना तसं. पोलीस नाही का पोलिसाच्या पुढे काऊन नाही बोलली ती? साखर वाढणार कोणी साखऱ्या वाटून गोड बोलत नसते. आपण जसं आता तसं कुठे गेलो उत्तर ना द्यावं लागत असतं. आपण रस्त्यानं असं कुठे असं पण चांगलं बोलतो. जाऊ दे हा विषयच कट करा बरं. हो. जाऊ दे चकू हे स्केच पेन आहे का कोणता पेन ते highlighter आहे. हो? ते पोपटी पोपटी असं नाही का असं म्हणजे डायरेक्ट असं ठळक दाखवतो हो, हो. ते बाबा तुम्हाला जेवायचं का नाही हो. थोड्या वेळाने जेवता. असं मस्त बोललं की चांगलं वाटते बरं. नाही, हे तिथं बोलूच तसे येतं. हे पाहिजे मस्त आहे हो. याच्यात ते लिक्विड वगैरे टाकतात का असं काही असं ते रंगकांडी बरं. असं नाही ना? पण त्याला अक्षर लय बारीक येते बा, असं पेनावानी. लय मस्त अक्षर आहे ते रंग येतो तो. अहो अक्षर आहे असो काही पण जसं त्याला लिहिले पोपटी कलर ते म्हणलं मी, लय बारीक पेनावानी. कितीचं येते 20 रुपये चांगलं आहे. चांगलं टिकते ते प्रमाणे. पेनावानी टिकते का? कसं आहे ती हेडलाईन काही असते ना त्याला मार्किंग करायसाठी हे वाटते चिकूला पोळी देऊ का? पोळी देऊ? कसं भाजी येईल आता. नाही झालं ना. तुम्हाला डबल घेईल हो का? घेतली होती का? बरं मग आज आगटगर केलं हे फेकून द्यायचे का आता टाकतो दुपार खाला याच्यात नाही घातलं मग बाई फेकायचे थोडंसं आणि मग सांगतो एवढं फेकून देते मग आता खरकट नाही राहत. काय बरं झाड घरात ठेवलं काय बरं कसं झालं हिरवा झालं मग नाही तर ते पहिले लाल झालं चुकलं आधी याचं काट हे नाही का काना हां. आणि असं वाळलं होतं बरं वाळलं होतं ते लाल झालं आता हिरवं झालं. ते चांगलं झाड झालं काय बरं. विकत आणलं का?
दादा काटा मामा जोडायला भेटेल असं करायचं जायचं दुकानात पाच 600 रुपये भेटेल त्यात हे ना एकदा पोका नाही का ना शारदाला शिकवली होती घरी त्याच्या लग्नाच्या वेळेस गेले पैसे सांभाळा जायचा नाही तर तिथे ना तांदूळवाडीचा राहुल नंतर आपले गजू बाबा आणखी डबल 1 2 2 3 जण होते तुम्ही पण होते नाही तुम्ही होते का नाही का आसपास काही काम करत ते नाही म्हणलं मी पण होतो बा पुढं काय म्हणलं पोके माहिती का इथे मी दरवाजात उभी होती खरं बोल शारदा तो पोके काय म्हटलं होता तर राहुलने की हे शारदा हेच होती मारायची आला बोला पोके तर मी कधी पोकायला बोलत नाही पण पोकायला मी तिथं बोललो म्हणलं बाबू तू असं बोलायला नाही पाहिजे म्हणलं बाबू बरोबर आहे का एवढ्या पाहुण्या राहणार शारदाबाई एवढ्या पाहुण्या राहणार गिरीला असेल ते पियला असं का नसो पण त्याची आग व्हायला असेल ना तो आईच्या हाती होता हो, हो. तुम्हाला कसं किसकिस हो, हो. बोलतं करत जा तर त्या टायमात इकडे पहा कोणीच त्याला बोलतो राहुल म्हणला नाही बाबू असं बोलून ही बीक म्हणली नाही की बाबू मला असं पाहून बोलला कोणीच त्याला बोललं नाही पण मी त्याला ती वेळ होती त्याच्या माले काय बोलला तो बघा आहे का माहित तुला ऐका ती ना जीव द्या चालली होती तर तिथं कोणीच बोललं नाही जाऊ दे, त्याला जाऊ दे. मी त्याला बोललो म्हणजे याचा अर्थ कसं माहिती का कोणी जर शिवा देत असेल तर मध्ये सहन होत नाही नाही खरं आहे. बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही ऐका ना तर मग तो पुढं तो असो काही असो का मग कोणी असो कोणी असो तुम्हाला खोटं बोलत नाही मी मारली माझ्या बापाने मारली माहिती आहे शारदा तुला तुम्हाला माहिती आहे ना मला नाही माहिती त्या बापाने तो मायला मारला तो आता मला नाही मी काही सांगायला लागलो कारण की माहिती का बेकार बोली म्हणून त्यानं दोन आपल्याला सांगितलं नाही का बाबा? त्याच्या अंगाची आग झाली असेल ना त्याला मस्त त्याची आग पैसे होत जाय. त्याची त्याची आग आग होत पण जाय. होत जाय माहिती मी का आपल्याला रोखावून दिले होते पैसे आणि होतच वाटत आहे बाबा कोणाला किती देतील बाबा लक्ष राहणार नाही हे लग्नात दारू अरे मग मी म्हणलं कोणाला द्यायचं मी लिहून घेते बाबा आणि उद्या तुमच्या जवळ देऊन त्याच्या देते. मायले त्यांना अशी शाळा दिली होती तर तिला असं वाटलं की म्हणजे जाणीपुरच्या बाई तिथं उभे होते सगळे पाहुणे रावणे तिथं उभे होते तर तिला वाटे की मी आताच जाऊन जीव देते ती वांग्याची ना तुम्हाला सांगतो तिच्या मानं बिना भोसके पाळल्याचं तपवलं बाहेर काढलं निमा भरी तयार करत होतो तो खिचला त्याच्या मायावर आणखी त्याला बोलणार होतं मग त्याच्या ध्यानात आलं की नाही रे इथं माणूस बसतो मग ते चुपचाप मी म्हणलं जाऊ दे एवढं तेवढं होतेच घरगुती आता येईल आता ते समाजामध्ये कार्यामध्ये काही भानगडी उपलब्ध अहो होत्या ते काऊन खिचते माहिती का त्याच्या हातात सत्ता पाहिजे होती डोळ्याच्या दिवशी होता का तू ते ब्रह्मपुरी हो ना. डोळ्याच्या दिवशी पाठपासून ते किती खिजल होतं काऊन की त्याच्याजवळ आम्ही वर्षात आहे ना मी रुपया बी दिला नाही काऊन म्हणून ते खिजलं आणि म्हणते कसं पैसे द्या म्हणे 1000 रुपये त्या जुल्याला फुलं आणायचे गेलं शाळेतले फुलं तोडून आणले आणि आम्हाला 1000 रुपये मागे तेच फुलं किती चांगलं दिसत बरं आता आपल्या पलीकडल्या तरी पोरी बारकाल्या पोरी लेकरं अहो बाबा एवढ्याच्या पुढं बेकार बेकार शब्द वापरत आहे शारदाबाई मग ते माझाच होते ना छकुला आपल्याला मग मी माहिती तुला माझा हेच चोर म्हणालो. माणसाला कोणी सोडून देत असते मग मी हेच म्हणालो ताई बाई माणूस पाहून शब्द वापरत असतात हा. बरोबर आहे का नाही आता तू बाईले काही बोलली तर गोष्ट वेगळी बाई चपातून जाते बाईनं बाईले लुचलं बी मारलं बी बाईनं बाईले हात लावला धक्का लावला चपातून जाते बाई पण तू जेव्हा कधी माणसाले पोराले लेकराले म्हाताऱ्या पुताऱ्याला बोलायला त्या लागली दिवशी की खराब शारदाची आई बोलायचं मरत होती बरं लग्नाच्या वेळेस मग आम्हाला तर लय म्हणजे कळालं की आम्हाला लय रागीत त्याच्या पोराचा नाही ते असं करते ते. पण असं वाटलं मग त्याला आपण चांगलं कशाला म्हणावं नाही, म्हणतच नाही ना लय माझं ती सोड. सवय असते आपापली त्याच्याकडं तोंडाकडं पण का वाटत नाही नाही, ते बरोबर. माहिती का मी काही दुकानात काहीच करत नाही हा बाबा मला माहित आहे ना सगळं ती सवय कधीच नाही कधीच नाही अपशब्द पण तुला बोलत ना आपल्यावर इकडं काय बळजबरी आपल्याला आलं का मग ते काय तोडू का फाडू का ते मरो आता अंकल सोबत मी 4 वर्ष झाले अंकल मला सांगा इकडे पाय कोणासोबत बांधली किती वर्ष बाहेर मैत्रिणी येते पाहिजे बाबा दवाखान्यात तशा हिचा स्वभाव इतका चांगला तू सांगतो माझ्या घरचे पण सारे लोक नाव घेतात तिचं मग हिनं चांगलंच राहायला पाहिजे नाही तुला ते एक टाइम असते नाही ती चांगलीच राहते पण तिने अचानक त्या गोष्टी झाल्या तुला ते एक टाइम असते वेगळा तिने तेल टाकणंपणा केला त्या बाईनं म्हणून या गोष्टी वाढल्या. ती बाईमध्ये उदाहरणार्थ ती मला काय शिवा देते मी कशा काय चुप मी गलतीच नाही. मग मी तुला ते सांगतो जेव्हा भांडणं झाले शारदाबाई ते होते ना तू जेवढं बेकार बोलास तेवढं बेकार पण असं नॉर्मल असली असं तू हे नाही असं बेकार बोलून तो कॅरेक्टर करायला नको नाही नाही
जसा प्रसंग असला तसं सादर व्हावं लागतं. हे एक त्याला महत्त्व आता आहे. इकडे बा आम्ही तिघं येतो बरोबर. ती बाई आम्हाला माहिती किती बेकार आहे, हम्म. पण आम्ही तिला खराब शब्द वापरला का नाही का नाही, तर त्याच्यावरून समजतं की आमचं कॅरेक्टर चांगलं आहे, आमचा स्वभाव नाही चांगला नाही आहे. पण समोरचा आपल्याला गंध करायला लागला, आपल्याला हजारात नाही, बोलायला आपल्याला लागला, जर समोरचं कोणी आपण बोलत मुकरायचं असलं तर आपण चुप राहू का? आपण मुकरायला मग पण त्याला आता फायदा घेते आता विषय तो नाही ना, आता आपल्या बोलायचा विषय आहे. ते नाही मी कधीच मग कॅरेक्टर आता काढलं तू होतं सांग. का तू सांग, कधीच नाही. तू जर पोरग्याच्या पुढं जर असे खराब खराब शब्द वापरायला लागली, ती पोरगं नव्हतं नाही ना नाही का? कोणीच नव्हते या दोघीच हा, होते. पोरगं नव्हतं ना. मया पुढं बाबा हा, ते झालं विषय. मग तू आता लेखा सारखायची तुला काय गोष्टी अरे हो सांगावं ना. लागतील ना. मग तू बेकार मला बेकार ते- बोलशील का लेखा पुढं, तुझा मान कमी व्हायला लागला ना तिच्यात मग. ते जाऊ दे, ते आपला विषय आहे घरगुती, त्याचं काय नाही वाटत त्याचं. आता इकडे बाबा मी 4 वर्ष झाली ना, मला माहित आहे याच्या सगळं. सोबत भांडण नाही, कोणासोबत आणि नाही. आमचे भांडण नाही कोणाचेच भांडण नाही ते. इतकं चांगलं काय लोकं काम? आहे. 3-3 करोडचे ते घर त्या व्हायचं. मैत्रिणी मय येतात ते म्हातारे हो. बाट मानत नाही का हो? 3-3 करोडचे द्यायचे घर. बाबा त्याचे लय श्रीमंत आहे. लई पण इतके ते इतके श्रीमंत. चहा दिलं त्या सांगतो. म्हातारीने त्या दिवशी माझ्या तोंडाला असा हात फिरून पप्पी घेतली, म्हणजे मी चांगली असेल म्हणून आता ही गेली ना, इतक्या बाया हिला बोलतात. त्या म्हातारीचे लई 4 बाया उभं राहून कामाले बसलं. चुकला, 4 बाया कामाले, तरी ती म्हातारी मला बोलून फोन करून किचन मध्ये बसून लावत जाय, बसायला लावत जाय, ती स्वयंपाक करत जाय एक बाई, आणि इथं दही साखर इतकी ते जाऊ आपल्याला खायला, शारदाई घेऊन जाय, शारदाई तुम्हाला घेऊन जाय. लोकांना इतकं सगळं देते ती येतं. म्हातारी. मग मी जर गंधी असते तुम्हाला सांगितलं मैत्रिणी आपल्याला येते आलं तुला सांगतो एका रसाचे आंबे द्यायचे सगळे सर्व. एवढा जीव लावला चुकला. मी त्या दिवशी गेले 4-5 बाया मी मुक्ती घेतली अशी तोडा, काहून किती आहे ना आपल्याला, कारण ते म्हणजे माझ्यासोबत मी त्याच्यासोबत इतकी चांगली राहिली. म्हणजे आपल्या संग स्वभाव चांगले किस्सा होते सांगते तुले. त्याचे. इथं राहत होते मी हा. तिथं खाली 3 महिन्याचं लेकरू होतं, 7च महिन्याचं. हो, हो. हा, आणि ते आलं आत्यानं, म्हणजे बरोबर. आत्याच्या भावाचं पोरग हो, वारलं, हो. भावजाई वारली, हो, हो. भावजाई वारली त्या बाईच्या भावाची बरोबर. बायको, हो. पोरग 7 महिन्याचं ती उरसं काढलं हम्म. इथं हा. त्याची मग त्या बाईची सासू हिच्याकडून काम होत नसे तर तिने बरोबर. भांडलं जाय आणि त्या पोराला बरोबर करत जाय. मी माहिती का, मी पैसे घेत नसे काय नसे, फक्त ते पोरग सांभाळलं. त्याची शिम्या ते किती वेळ धुतली असेल, पोरगं किती चांगलं तुला त्याची होतं. शिम्या किती वेळ धुतली असेल त्या पोराची, काहून ते बिना व्हायचं होतं. आज माहिती आहे त्याचा मामा आहे, त्या आत्याचा नवरा, ते सुरदादा वडापावाला, मी जर आज गेले तर म्हणतो शारदाबाई ते लाख वेळ जर पाय पडले तर ते मग उपकार फेकणार नाही म्हणतो. इतकं त्या या पोराला सांभाळलं. आणि मी गेल्यावर ते पोरं इतकं वेगळ्यात पडत बाबा, आज ते बिनवायचं लेकरू लयच नाही. शारदाबाई तू मनापासून चांगली, आम्हाला सगळ्याला हा. माहिती. हं. तर पण प्रसंग आला की साजर होऊन लागते चुकलं. प्रसंग आला की तू किती बेकार कारण होतो. दुनिया अशीच हे आहे. पहा, कोणी तुला भांडायला लागले का तू किती बेकार होतो. हं. आम्हाला काय म्हणणं नाही, हं. पण आम्ही आता आपण चांगल्या मॉलमध्ये चांगल्या घरी आहे, आपण चांगलं बोलायला तुले, मग तू या खराब शब्द आपल्या पुढे बोलायला आपलं झालं ना ते. विषय करा. पण मी सांगते आता या ऐक ना, जमान्यात गरीब राहून पाहिलं बरं ऐक पण ना ऐक ना ऐक ना, आता आता मी जे तुला सांगायलो हे जर तू नवरा तुला सांगायला लागला, तुमच्या दोघातच भांडणं होतात. नाही आमच्यात ऐक नाही. ऐक ऐक, होतात का नाही. तुपला बाबा तर तुला बोलणारच नाही. हं. मला माहिती आहे तुम्ही लेखी तुमच्या बापासाठी आणि तुमचा बापा तुमच्यासाठी कसा आहे, बरोबर आहे. काही बोलले की तुमच्या लय अंगावर होते एकमेकाला अजूनतात, बरोबर. म्हणून यायची गोष्ट सोड, पण तुला सांगायचा मा हक्क आहे शारदाबाई, हं. बरोबर आहे. आता मी जर तुला नाही सांगितलं, तुझ्या अशाच बोलण्यामुळे जर आणखी जास्त भांडणं झाले दुसरीकडे, मग घरचे नाही बाहेर झाले कुठं, तर तुझ्या बोलण्यामुळे का नाही मी मधात पडणार नाही. नाही तू कोण हे म्हणते? ध्यानात ठेव. आम्ही आमचं माणसं बाहेर पाहिजे. इकडे बाहेर जर समजा तुझ्या तोंड बोलीनं मार खाल्ला बाहेर किंवा भांडणं वाढले, माझ्यासारखा तर येऊ शकते मधात, बरोबर आहे. पण जेव्हा आपल्याला माहीत पडलं की चुकी आपल्या बाईचीच आहे, मग आपल्याला चुपचाप राहावं लागते तिथे. आईच्या तुला तुला विषय कशाला तू ते विषय कशाला घेते? अरे मी तुला उदाहरण सांगायलो, तू जाऊ दे, आता कोणी कोणाला उदाहरणं बोलणार सांगायलो शारदाबाई, उदाहरणं ते सांगायलो. काय बोलत नाही, हे बोलतच नाही रे बाबा. येणे कवाच बोलली नाही. याच्या आता मग घरीच झाल्या त्या गोष्टी. मी तो म्हणतो बोलायच नाही तुला, हे चांगलं नाही आणि वाईट नाही आहे का नाही. आली आहे ना तशी बोलून द्यायला पाहिजे, यायला भेटायला नाही जायला तिला तर नाही. आम्ही सबक देणार आहे. तिला तर ती एकदा आली ना, हो, एकदा तो तिने एकदा करायचंच हातातून ते काढायचीच तिला. हो, त्याला काहून याच्यातच की पाठवायचं ती ते. तिने माई कलर धरली म्हणलं तू सांग ना हो, किती काय जाऊ दे, राहिलं. जाऊ दे. अंकलची कॉलर धरायचं काय काम होतं त्या बाईचं? माणूस त्या बाईचा सासरा, तिच्या पोरीचा सक्का सासरा, मगली गोष्ट झाली ते बायचं अर्थ झालं. ते कलर धरली ना तिला आता एवढं ती दररोज अंकलची भीती तिची वाढली. पोरगी दररोज माफ करा म्हणते, पण मी म्हणलं मी त्या माफ करणारा बिलकुल आहे कोण. तिचं वय किती आहे? मग सांगायचं सर, सगळं. 28. हिचं वय 28. तिचं वय 28 ते असं. तिच्या माणसं तिचा ती मायचा असं असं 55. 55. 55 हो तुम्ही किती द्या? 55 मग समजा 52 पर्यंत. पण बाई माणसाला मारता येत नसतं. माणसाला बाई. बाई- मी तिला मार इकडे पाय मी पुरून उरत होतो त्या तिघा चौघाला मी, बरोबर. पण मी काय विषय केला हिच्यावर जर हात घातला हो. तर ही आपल्याला कोणती केस टाकू शकते. हा. जाऊ दे ते वाटलं तर मला. आहेच ना.
हा विषय त्यानेच निपटून टाका पाहिजे पण होता. काठिंडीच्यावर ते तुला मुलांनी शिकायचं बाया शाळा पोरीचा सासा जेव्हा माणूस सारखं वारकं असते का नाही, सारखं वारकं माणूस तेव्हा ती माणूस भांडणं करू शकते. सारखं वारकं मग ते कोणाच कोण हे गोष्ट वेगळी आहे. पण काव या तुमची बीपी वाढली होती ना हो बाबा इतकी बाई हे ती याची बीपी वाढली मग होती पाणी देवर एकदम हो. मी डायरेक्ट बीपी वाढली होती. मग त्याचा पण राग येते की ह्यो सासरा आहे ना सक्का काय तुला ते ती आता तुला सांगतो छकू, ती सुनबाई आहे ना दररोज माफी मागते. मग तेच तिला राह असं इकडे म्हणून दररोज माफी मागते पण म्हणतो मी माफ करणार तुला आहे कोण. तिची माय मागायली, हा. तिची माय मागायली हा तिच्या मायतर्फे ती माय म्हणायली माफी माग. मागून घे आहे की नाही? हा पण मी म्हणतो मी तुला कसं काय माफ करेन, तुला मागाय सगळं या आता गोष्टी. बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तिला जर माफी मागाय तिला समोर आण ना. पण मी काय म्हणतो, बोलाबोलीपर्यंत ठीक आहे, पण कॉलर धरणं आहे ते बरोबर नाही. अरे बाबा मी तिला मारत होतो, मी त्या दोघा चौघाले मारत होतो एकटाच. हो का? पण मी विषय काय केला म्हणलं बा जाऊ द्या. मी काय म्हणतो, मोठाल्या माणसानं बोलाबोलीच करायला पाहिजे. हम्म. असं अंगावर येणं बरोबर नाही. बरोबर. मग ती मग म्हणायला लागलं त्या बाईला वाटलं नाही की मग पोरगी याच्या हाताखाली नादा लागली मी एक दिवस हे करून जाईल तुम्हाला खटली एक गोष्ट सांगतो मी. हा जमाना गरिबीचा नाही. नाही लक्षात ठेवा. लाखात गोष्ट आहे ना. हा, एक गोष्ट सांगतो. आहे. शिकला मी माहेरात कोणाशी भांडण नाही केले कधीच नाही का बाबा मला एक पण- गोष्ट गरीबी नाही मग गरीबाचा जमानाच नाही राहिला. जमाना कोणता आहे? मला एक गोष्ट सांगतो. एक बाई सांगता शब्द आहे तुला गरीब साथी राहू नको बरं जमाना नाही असा मला एकच गोष्ट सांगता आता गोष्ट हाणापर्यंत मारेपर्यंत पोहोचली. कुठून पोहोचली? कुठून पोहोचली का? सुरुवात कुठून झाली? त्या बाईने केली. बोलाबोलीवरच झाली. बोला बोली. आल्यावर बोललीच नाही ती छकुला मग ऐक ना, मी काय म्हणतो, जेव्हा कुठं हाणामारी होती तर त्याची सुरुवात बोलाबोलीवरच होती. आता काल तुला सांगतो, काल एवढ्या पोरी मी बोलली ना, हो हो ती म्हणे बाबा त्या पोराला भयानक बोलली ती. हो हो तो बराबर नाही म्हणे. हो, हो. ती बाई म्हणे बाबाला तशी करू लागली. तू कुठे गेलता तू? बरोबर आहे. तर गेल की करू लागला पोरी संग मी. हो पोरगीला बोलली त्याला. हो. तिला एका दिवशी म्हणे घराच्या बाहेर काढीन म्हणे मी. लगेच काहून- ती करून काहून तुला असं वाटत असेल की हा. काहून बोलली की ज्यानं रगेल की केली म्हणून? हा रगेल की केली म्हणजे बोललास ना फोनवरून. दुसरं काय थोडी करणं, बोललास ना. हो. बोलण्याहूनच होतं. बोलल्या होते ना. बोलण्याहूनच ते होतं. बोलला ती म्हणे ना बाबाला काहून तू धरला तू काय करू लागला तेव्हा? हो तू करू लागला का? बरोबर, बोलण्याहूनच होतं. अरे तू यात 100% गलती आहे म्हणे. तेच तू यात ना. गलती आहे म्हणून हे भानगडी झाल्या. ते मेन गोष्ट त्याचा दबाव नाही त्या बायावर, हम्म. म्हणून त्याची एवढी हिंमत झाली. किंमत झाली अशी गोष्ट झाली. आणि ती छकुला आमच्याकडून बोलायचं आणि बापाकडून तर त्याच्याकडून बोल लागलं सगळं झाल्यावर तू एक विषय नाही ना चालू चालू सुरुवातच त्याची सुरुवात झाली तशी तर मी पोरीला सांगायला ते पोरगी बोलली तर छकुला मग त्यानं इकडे मग काय शारदाबाई, नाही, घेते त्यानं बा. जर सुरुवातीचं असे तुमच्या बाजूनं असताना वाढली, ऐका ना, ते बाय बोलत होते ना. त्याच्यानं वाद पेटला. हे काय केलं? त्यानं वाढायची वाट वाढायची. वाढायची वाट पाहिली वाढल्यावर त्याच्याकडून. मग छकुला ते त्याच्याकडून झाला ना सासू बोलून त्याच्याकडून तुला एक गोष्ट सांगतो, त्याच्या जागी मी जरी असो ना तरी मला तसं करणं मला कारण सांगतो. मला त्या बाई संघ जिथे राहायला पडतं असं. हो ते आता ठीक मी आहे. गोष्ट त्याची गोष्ट सांगतो, त्याला राहायला पडतं. आजकाल लोक बळी झालेले आहेत बायका इथे हा. माहित नाही. आणि ऐकते तरी मग शारदा काय ते म्हणलं? लोक कोमलने काय बोल लागलं शारदा कुठे बोल लागला तो रगेल की नाही कसा? पोरीला बोलली तर कसा रगेल? अरे म्हणे तुझी गलती आहे तू थोबाड वाचू नको म्हणे, बंद कर तू. कसा नाही रगेल? तर बाबाचं आता घर खाली कर म्हणे. हं? आणि तिकडे पुन्हा पुढे कसं आहे जायचं काही नाही. एकदा लेकरवाळं झाले न काही आपण बायकोची बाजू घ्यास लागते. तुम्हाला कसं तुमच्या बायकोची बाजू घेणं पाहिजे, तशी काय पोरांनी घेणार आहे. तुला सांगतो त्याचं matter आता असेल ना. माझा एक मिनिट फक्त. बोला ना, बोला. आता यायले हे 2-4 वर्ष असे भिकाऱ्यासारखे फिरले हं. पाहुणे. लय परेशान याचे त्याच्या घरी याचे लय त्याच्या घरी परेशान परेशान. मला एवढं टॉर्चर शारदा केलं करता ते माझ्या घरी 4 वेळा आले. हो हो मी नाही तुम्हाला सुरुवातीला काय हो, म्हटलं? नाही म्हणलं. नाही म्हणलं मी. काऊन नाही म्हणलं? तुम्ही सोन्यासारखे दिसत हो, होते हो, हो. पण आम्हाला तुम्ही नको होते. नको. हिच्यासाठी तुम्ही जरा जास्त होते. तर तुम्ही 4 वेळ तिथं आले तेव्हा म्हणलं जाऊ दे आता हा पाहुणा जास्त त्रस्त झालेला आहे. आणि मला कसं आहे माहिती आहे का, मी या टॉर्चर गोष्टीमुळं हा. मी लय परेशान झालो. एक तर याच्याकडे राहता ती बाई उठायचा 9-10 वाजता स्वयंपाक पाणी करेना. नाही. घरी तुला सांगतो घरी ती बाई असल्यामुळं मला घरी झोपता येईना, राहा जमत नाही. घरी राहता राहा जमत येईना. नाही. कमी जास्त हे जर पहा. झालं तुम्ही जर त्या बाईचे भाऊ असते, बाप हा असते, वेगळी गोष्ट होती. तर राग जमत होतो. हा
पण सासरा म्हणून राहायचं जमत ना. ज्या घरी एकटी बाई राहते तिथं तिचा नवरा भाऊन बाप सोडून तिसऱ्या कोणाला राहायला जमत नाही. आता तुम्हाला सांगतो मी दिवसभर अजिबात स्टेशनवर राहायला राहत जमत नव्हतो. नाही. मग तेच मी म्हणलं ना, मी सकाळी चहा पिऊन गेलो, बरोबर मी कमस कम 1:30 वाजे लोक स्टेशनवर राहायचो. बरोबर. तर लोक म्हणायचे मग तुम्हाला घर आहे, दार आहे, वावर आहे, शिवर आहे, एवढा परिवार आहे, पण तुम्ही कधी जमलं स्टेशनवर असतं? काहून बसता? जेव्हा तुमच्या संग तुमचा पोरगा असा दिवसभर घरी मग हो. तुम्हाला राहायला जमला. पण पोरगा नाही घरी म्हणल्यावर आपण आपण कशाची कशाला- बाई असली एकटी घरी राहा. कशाला राहिलो? एक तर तुम्ही कामाला गेले बाबा, तुमचा पोरगा आल्यावर आले, तुमचा पोरगा जायच्या आधी गेले, मग गोष्ट वेगळी राहते. मला ते एक त्रास होत जाय हो. बरोबर ते एक त्रास होत जाय, उठे ना ती पोरगी सामाजिक लवकर. गोष्ट राहते ती सर. पोरगी उठे ना हो, लवकर, सामाजिक गोष्ट हो. राहते ती. घरे साफ करेना, झाडे ना बिन काहीच करेना, उठली की बरोबर. तोंड धुतलं की तसा चहा ठेवत जा रे तू, काय झाड गीड बापा. हो, येते जरा काय रोज की? रोज समजा. आजूबाजूचे लोक तिला शिवाय देतात की तू अशी चांगली वाग, अशी काऊन गंदी वागायची. ती माहीत नव्हती म्हणलं असा विषय झाला तिचा आणि मा. हो. आणि मग एक तर मी इथं राहत जातो तसं तिकडे भावाकडे जा. आता तुम्ही तर एवढं त्या समजा. पोरी काय करतात माहिती नाही का? नाही, जमतच नव्हतं तुम्हाला तुमचं. सांग, आम्हाला शिकवलं त्याच ऐकलं. त्या भावाकडे गेलो त्या पोरी काय ते म्हणतात लग्नात माहिती का? ते पोरगी. ती काय म्हणतात, मोठे बाबा इकडे आले तर मग आता तिकडे चालले का मोठ्या बाबाच्या घरी तिकडच्या. हम्म. म्हणजे त्याचा मतलब होता की आमच्या घरी राहू नका. बरोबर आहे. तुम्ही ते जाता. मी तुम्हाला सांगतो बाबा इकडे पण अरे आम्ही राहण्यासाठी थोडं चाललं. ऐका तुम्ही माणूस आहात. तुमची बायको संघ असली ना तुम्ही कोणाच्या घरी राहू शकता. हो. बाया घरी असले तरी काही 100% राहू कुठे शकता. राहू शकते माणूस. पण ही तुमच्या संघ नसली आणि तुम्ही कुठेच एकटा राहू माणूस आणि ज्या घरी माणूस नसलं किंवा मोठं माझ्यासारखं पोरगं नसलं उभंच त्या नाही घरी तुम्हाला मुक्कामी राहायला जमत नाही. उभं राहतच ही नाही माणूस. सामाजिक गोष्ट आहे. आता मी पोरगाच आहे, मला एखादी बाई समजा घरी आहे आणि तिच्या घरी मुक्कामी राहायचं जमत नाही. नाही मला असे बी घरी राहायला चालत नाही. हे कोणीच घरी नसली नाही नाही असे बी घरी मला नाही राहायला जमत नाही नाही. खरी गोष्ट आहे. राहायला जमत नाही. नाही. बरोबर आहे ना? ही सामाजिक गोष्ट आहे. हो. आणि आता कसं आहे माहिती आहे का, आता ते जे शिष्टाचार राहत पहिले पण ते आजकालची पाया काही पडतात मजबुरी. मोठ्या माणसाच्या, हो. तेव्हा आता टाइम राहते. टाइम नाही. तुमची प्रसंग पाहिजे. असतात ते प्रसंगानं माणसं शारदाबाई, कसं काय करायचं शारदाबाई. handle ते करते माणूस. ज्या घरी बायाच राहतात, पोरग बी नाही, माणूस नाही, कोणीच नाही, त्या बायाच्या घरी माणूस जर जास्त जायला लागला की शेजार झाले डाऊट होत. डाऊट होणं. हा. आता तूच सांग ना, आता ते राजेगावचे काका आहेत हो हो त्या कोण शेंद्याने किती जोरात मारले होते तोंडावर हो. बाबा. ती बॉटल खोकली किती मारले होते जोरात. त्या जोरात. माणसाचे दात पुढे ना पुढे बाबू आजकाल सुरू आहे माहिती का सासऱ्याला कोणी काही आवाज देऊ शकत काही नाही. आळ घेऊ सासू शकतात. असून बी काही आळ घेऊ सासू शकतात. असून बी सासरे काय शारदाबाई करू शकतात. बाया डायरेक्ट जबरदस्ती राहिली. हम्म. बाया राहतात असे बाया त्याला पण काय वाटतं करतात? मग आळ आळ केला की आणि ते आजीवन आळ जाते. घेतला का आजीवन मग जाते. आळ घेतला का याच्यावर हा इथून बिलकुल कायमचा गायब. नाही ना आत्महत्या केली ना बाबा. आपली त्या बस पंचवीस ते नंतर- बदनामी 25 नंतर बदनामी गावात होती बाई. करतातच ना. शारदा- मग पोरगं बापाला शारदाबाई- कसं बापाला बोलली तर? शारदाबाई बदनामी होती माणसाची, वरून पोलिसाची चक्कर वेगळी. आणि एकदा जर तसं झालं बाई डबल अशा माणसाला कोणी कोणाच्या घरी बोलवत नाही, आलं तरी आता तुला सांगतो ही कंडिशन दोन्हीकडे तशी राहतात. मी काय करतो बहिणीच्या घरी राहतो. हा बहिणीच्या घरी एक राहायचं आता होतं. ते मी म्हणा काही एक दिवस म्हणजे ते म्हणत नाही तसं म्हणलं नाही मला कधी खटकते तुम्ही समजा राहता माणूस. काहून खटकते असं समजा. का तसं. बरोबर. पण मलाच चांगलं वाटे ना की आज आपण मेवण्याच्या घरी राहिलो हो. बहिणीच्या घरी पण बहीण सख्खी पाहिजे नाही. हो ना सगळ्याच बहिणीच्या घरी राहिलो सख्खी म्हणजे बहीण पाहिजे, ती आधी मावस नाही, मावून माझ्या सगळ्या बहिणीच्याच घरी राहिलो. ती दररोज स्वयंपाक पाणी करायचा, खाऊ पिऊन टेबल सोबत पण भाकर द्यायची. ते बाई घेऊन जा शारदाबाईचा विचार कर. शारदाबाई सोबत त्याचा बाबा, शारदाबाई संघ त्याचा भाऊ आणि शारदाबाई संघ समजा मी. आम्ही तिघं सोल्डर आहे. शारदाबाई संघ दुसरं कोणीच राहू शकत नाही. हो ना, हो ना, बरोबर. कोणीच राहू शकत खरी नाही. गोष्ट आहे. मग तसाच विषय असा असतो. विषय. तर ते बरोबरच नाही ना. मग असा प्रॉब्लेम आहे ते तुला सांगतो. तेच ना. लग्न नाही केलं एकट्या माणसाचा प्रॉब्लेम होता. एकट्या माणसाचा एवढा प्रॉब्लेम येतो की एक तर खाऊ शकत नाही बरोबर. आणि ते टाकू शकत नाही आणि काहीच करू शकत राहू नाही. शकत पण नाही. आम्ही पाहिली तुम्ही अंकलला पहा लेकरू सांगितलं एक लेकरू आहे बायको म्हणाली मला वाटलं बाबा मजबुरी आहे आपण पाहिली यायची मी पाहिली स्वतः मग मला सांगते आज मी पाहिली यायची मजबुरी तुम्हाला जिंदगी भर मजबूर होऊन पण त्या लागली. लोकांचं ते तर आहेच ना मग. आहे ना? मा म्हणलं कसं झालं त्या लोकांचा प्रॉब्लेम नाही मग त्याच्या ते मोठ्याने झालं त्याचं काय घेत हे नाही. बा शारदाबाई इकडे बा शारदाबाई, शारदाबाई इकडे. आता यायचं काही असो, आता तुम्हाला जर लेकरबाळ झालं तर लाज वाटेल का? मोठी गोष्ट नाही. कर नाही ना चिकुला आ, करणं लाज काय वाटायचं नाही करणंच आहे ना. एका गोष्टी हो ना, हो ना. जर आता शिकव घरचे लोक अशी म्हणतात आ, सांगा. तुले नाही वाटणार बाई यायले. नाही आता ते इकडे पाहिजे झालं तरी काय विषय नाही. लाज वाटायची काही गरज नाही कारण आता ते सहारा एक असतेच माणसाने.
हो. सहाऱ्याशिवाय माणूस जगू शकत नाही, बरोबर. कोणीही झालं असा विषय. आणि एक्झाम्पल नाहीच झालं किंचित आता आपण म्हणतो होईल नाही होईल, कोणाची गोष्ट एक्झाम्पल आपलीच नाही, हो. तर ते जिंदगी जगणंच आहे ना. बरोबर. सोडून एकूण उद्या एकाला मी थोडं- नसले का अंकल नसले तर ते एकाली साथ देईल ना चुकला. आता आम्ही इकडे पहा, जोपर्यंत आम्ही जोपर्यंत आहे हा. आम्ही एकूण एकाला साथ मरेपर्यंत देऊ शकतो, बरोबर आहे. बरोबर आहे. पण एकटं माणूस नाही राहू शकत बरोबर. अशी. बरं आता एक गोष्ट मला सांगा, आता तुम्हाला लेकरू बाळ झालं, ते कमीत कमी मला एवढं वस्तू तुमचं वय किती? आम्ही आमचं वय होते काही, हा. पण ते आमच्या एकातल्याला ते सांभाळेल ना. एकातले एकाच सांभाळायला. वेळेस वाढतं. एक जरी इला तरी सांभाळेल, नाही तर यायला तरी मला तरी सांभाळेल, बरोबर जे आहे. जेवढं त्याच्या वयाच्या अनुसार सांभाळेल. सांभाळा ना. बरोबर. एक तर आम्ही डुकडुक झाली का मग दवाखान्यात तर नेईल ना आठवत बसून. बस एवढं जरी झालं एवढं तरी तरी करू ना. मग पण याच्यासाठी काय शारदाबाई मरण इकडे पाय जाणं तर सर्वायलाच आहे. आज ना उद्या एकही माणूस जिवंत राया आलेला नाही. बरोबर. पण नातू पुतू असल्यावर मग जरा वेगळं चुकला एवढा वाटतं. विचार करायचा नाही. ते करतात तर कोणी आपला विचार करायचा? आपण इकडे पाय एवढा लंबा नाही. आपण ते पाय हे जर विचार करायला बसलं हा. तर त्या माणसाला फाशी घ्यावं. आमची कोमल काय म्हणते माहिती का? आई स्वतःचं पोटाचं ते एक तर लागलं ना तुला. हा दुनिया असो म्हणती बाबाची. ज्या माणसाने विचार केला असा की नाही बाबा असं आहे तसं आहे हो, त्याचं नाही, काय ते जमलं. कोणीच कोणाचं नसते, मी काय म्हणतो त्याला जमू शेवटी शकतं. फाशीच घेणे. नाही जमतं बी जमायला बी पाहिजे, पण मग त्याच्याच ते लोक आपण होणार. चुकला सव्वा शा- तुटला ना शारदा. पुरा. शारदाबाई तू पोरगा झाला का नाही, हम्म. त्या पोराला आम्ही सगळे आहे, हम्म. सख्खे म्हणून आम्ही सगळे हो आहे ना. त्या पोराला. आता मी हिच्या मावशीचा पोरगा मग सख्खाच कसा मावशी, बोलला आता बरोबर. सख्या मावशीचा पोरगा, पण तिकडे लोक त्याला चुकतच नाही. नाहीच ना मग ते चुलतही नाही तुला तो. सांगू का एक गोष्ट? ते दूरचेच आहेत. चुकला ते दूर. यायचं जरी ते पोटचं पोरं आहे का नाही, यायचं आणि त्याचा कन्सेप्ट राहील मरेपर्यंत, पण मान त्याचा कधीच राहणार नाही. मी काय म्हणतो हो द्या जास्त करून त्याला आहे का नाही, हम्म. इकडं या घरी पाठवा, याच्या घरी बलवजा जास्त करून. आता कुठं जायचं आता कधी म्हणजे ते आमच्या आपल्या सहवासात राहील ना, तिकडच्या नाही ना. त्या लोक इकडे पाय त्या लोकांच्या इकडे जाणंही नाही बंद नाही बोलणं काय. आता कारण त्याचा माहिती का concept पुढं तुटला. चालून अवघड होत असं म्हणून. concept तुटला चुकला सगळं. मला तर वाटते मला तर सरळ वाटते बा की आपण ते बेकरला राहावं म्हणजे हे मनातली गोष्ट सांगायला. हो, हो. हे लोकांचा कन्सर्टच नव्हतं. आता पैसे आधी जमा झाले. पण विषय कसा होते याच्यात येते पैशाचं काम. आज रोजी आपण घरून पळा चुकला तिथं कोणचा आधार आहे? उद्या 2-3 लाख आपल्या जवळ जमा झाले तर आपण एक गुंठा नाही अर्धा गुंठातला जर 7 गुंठा घेऊ एक शकतो. काम कर ना म्हणजे आणि विषय मग तू सांगतो आता काल धरलं पडलं नाही ना. मला तर काल पोरीने सांगितलं बाबा म्हणे तुम्ही असं करा तुम्हाला सांगतो म्हणे आजकाल स्वतःचं लेकरू असलं तरी ते काही असं काही त्याच्यावर विश्वास नका ठेवू की ते पोरगा आपलं काही करल. बरोबर. काहीच नाही करायचं म्हणे 1 एकर वावर विकून टाका. हो भावावर इकडे दिसवायचे. हा वावर 1 एकर विकून टाका मस्त घर बांधा आणि बरोबर. कुठे खुशाल जिंदगी जगा. बरोबर. पण ह्या गोष्टी ठेवू नका इथं असं झालं आणि तिथं तसं झालं हे अजिबात नका करू म्हणजे पोरींमध्ये काय. तुम्हाला बरोबर आहे ना. शारदाबाई तुम्हाला जर खुश कारण राहायचं तुम्हाला म्हणजे असलं जर चांगलं राहायचं असेल खुश राहायचं असेल तर तुम्ही हे सारं सोडून द्या त्या पोराला राहायचं. हो ना. हे पाय शारदाबाई कशाला राहता म्हणजे इकडे मग बघ. इकडे पहा तुम्ही 5-6 महिने थांबा चुकला 5-6 महिन्यात जर आपला मेळ लागला तर आपण इथं उचलायचं ना शू लगे कुठं जायचं का चुकला. मी काय म्हणतो ते शारदाबाई तुम्हाला जर राहायचं असेल दुसरीकडे तर मेखरले बी राहू नका, कारण की यायचा पोरगा तुमच्या नात्यात मदत येणारच. मेखरले नका राहू, एक तर अकोला पहा, तिकडं नांदेड पहा, नांदेड पहा किंवा तिकडं अमरावती पहा. इतक्या दूर कशाने कोणी आमचं. हा मग इथंच तर मग तू पुंगी मग भिली ना मग लांब राहिले लोक पुणे मुंबई राहायला लागले. आता बाबाच्या तिकडे पप्या जरी आला मेखले हा. नाहीच जास्त कॉन्टॅक्ट ठेवला तर आमचं त्याचं काय आहे का नाही बरं बाबा की बाबा तुला काय नाही तसं आम्हाला तसं आणि तू कशाला येते आम्हाला भांडा किंवा येणार आहे ना. बरोबर ते त्याचं पाहणार तो झालं त्याचं काय नाही चको तिकडे आलं हा. आता आपण त्याच्या संग जास्त कन्सर्ट नाही ठेवणार. नाही ठेवतच ते नाही. नेहमी कसं बोलणार आहे आपल्याला बरोबर. आपण कामाशी काम केलं त्याच्यात एक लेकरू झालं उद्या 2-3 लेकरं होती ते त्याच्यातच पिस्स होणार आहे. ते आता त्याच्यात ही पोरगी आली टाइम का पडला की तुम्ही त्यालाच ज्याच्यासाठीच ठेवणार असाल तुम्ही ज्याच्यासाठीच असाल ना, मग त्याला याचं काम मग आता अमरावती तिकडे आपलं कोण आहे आमचं. आम्हीच आता आम्ही हे ना काही असलं ना आता आम्हीच यायच्या घरी यांच्यासाठी जाऊ शकतो. नाही नाही मी आमच्याहून सांगायलो आणि आम्ही लांब चाललो म्हणून तुम्ही सांगायलो. जा तुम्हाला कुठं जायचं. हो, आम्ही तर जाणारच आहे. पण अंकल जवळ पैसे गोळा झाले तुम्ही कुठं जायला तयार आहे कारण असं नाही जाता येत ना खाली. हो ना, पैसे गोळा तर व्हायलाच पाहिजे. आणि एक त्याचा एकमेव निकाल एकच आहे 1 एकर शेती विकणे 35 रुपये. बरं त्याशिवाय होत नाही. 1 शेती एकर शेती विकल्याशिवाय विकायची काही
मी काय म्हणतो वाश कुठं का होईना, इथं असो का कुठे मी असो, काय जर म्हणतो? आपण घर बांधलं हा. त्याचा किराया चालू राहते, बस असं तसं काम केलं तर कुछ पाने के लिए कुछ खोना पडतं. तुमचं वावर गेलं तर काय घर नाही, इकडे काहीच नाही. घर तर बारतं व्हायला लागलं आता ना. ते पोरीने घरबार सांगितलं झाला. बाबा तुम्ही आता खुश नाही, बरोबर आहे. आता तुम्ही खायला पियाले राहिले पण तुम्ही खुश नाही, तर मग काय फायदा मतलब आहे काय तुमच्या फायदा आहे भावाचा? जिंदगीच किती दिवसची झोपला मुंगीवाला जीव. ठेवता बी आजकाल कोणासाठी? लोकांचा विचार करू नका म्हणे, लेकरान ठेवा बी बाळाचा कोणासाठी याचा, नाही. त्याचा. थोडी कोणाचं नसते म्हणे. मी तेच म्हणतो तुम्ही दोघांना जगून घ्यायला पाहिजे. हा. काही नाही. वावर असो का नसो हे कसं करणं पडायला पाहिजे तुम्हाला. हे करा, हे करा. तसं मी वावरात विचारलं नाही असं नाही बरं, वावरात विचारलं मी, मी बी पण ते तुम्हाला वावरात पहिले कमी जास्त सांगायला येत ना. मी काय आता म्हणतो एकदम पाडू नाही मागितलं म्हणून ते बरं तुम्ही आधी सांगितले आम्हाला एवढं एवढं विचारलं लागलं. मी काय म्हणतो मी तुम्हाला पहिलेच काय सांगितले, शारदाबाईला नाही दिलं तर चालते पण इकून हो, ऐकायचंच नाही. जोपर्यंत शारदाबाई एकानं तिला चांगलं चांगलं खायला भेटलं पाहिजे आणि घर असलं पाहिजे राहायला. राहायला घर असलं, 2-4 रूम असल्या, बस. भाडे बी होते, बरोबर भाडीचं राहणे होते, बरोबर. हा ते लेकरू असो हो. किंवा नसो, आणि मग तिकडे जरी बांधलं झोपला कुठं बांधलं त्याला शारदाबाई- बांधायला समजलं. शारदाबाई शेवटी कोणाचा येणच होते, शेवटी माणूस जातेच ना. मग तिथेच सगळे जाणार. सगळ्याचा कोणाला टाईम सर्वांनाच एक रस्ता आहे. टाईम फक्त कसं आपण किती चांगलं राहिलो किती खाल्लं किती हे महत्वाचं असं. आणि ते बी दुसऱ्याच्या भरोशावर न राहायचं. आता शारदाबाईचं मी पाहू शकतो बरोबर आहे, पण शारदाबाईचं माझ्या घरच्याच नाही पटलं मग मी काय करू सांग. पटत नाही झोपला. आजकालच्या सुना अशा निघू तुला राहिल्या. सख्या सांगतो, सासूला सासऱ्याला नाही तर मध्ये कोण आता माझी गोष्ट आहे. हो. आजच्या जमान्यामध्ये आपण जर आता तू लग्न झालं, तू हो, हो, बायको आली होत्या, हो, बायको आली तर किंचित पाहुण्याचं किंवा तेव्हा आईचं हो. किंवा मम्मीचं एकूण एकाला बोलणं झालं, हो, हो, बाई तू ते पोरिंदर आहेत समजा, तेव्हा बायकोन कामं केली तर ठीक आहे, हो, तर ती मम्मी म्हणणारच आहे ना, हो. बाई आता तू का बसायला चालली का, सर बरोबर. सर काम कर ना, बरं म्हणणार झालं. कमायाच करा. पाहुणा असतो त्याच्यामुळे एका जरा जरा दिवसाचा वाढतं. 2 दिवसाचा, हो त्याच्यानंतर पाहुणा जास्तच राहायला लागला त्याचा कटाळा येतोय आपोआप. हो ऑटोमॅटिक. आणि तेच जर मोठ्या शहरात गेला पाहुणा नाही, त्याने नाही, त्या दिवशीच कुठंच कोणी नाही हो. त्या दिवशीच कोणी शहराची गोष्ट लावतो. सोड, हे आपण खेड्यापाड्यात आहे सध्या. आपण आपली आमच्या खेड्यापाड्यात. राहतो आम्ही खेड्यापाड्यात, हो ना. आपल्याला माहित आहे हिवाळे. बाबा आता मी मोठ्या शहरात असलो मला एवढं सगळंच घर असलं तर मी मा येईल त्या पाहुण्याला म्हणेल बाबा मी तुला 3,000 रुपये देतो बाहेर एखादं हॉटेल बरोबर आहे काय. पाहुणा एका आज तुला दिवसाचा सांगतो, ती पोरगी एक नवीन आत्ताच लग्न झालं, पोरगी आली, हो. पोरगी काय करते, काहीच काम करत नाही. काहीच ते करत पोरग नाही. काय अगं करते, ते पोरगं. तुझ्या वयाचं पोरग, ते पोरग काय म्हणते माहितीये हा, का, हा, मम्मी हिला काम जास्त झालं, तिने काम काहीच नाही दिले, काहीच काम नाही. कपडे धुतले, भांडे घासत नाही, तरी स्वयंपाक जास्त करत नाही. झालं तरी म्हणते, त्याने हळूहळू जरा इंगा कळलं आता हा. जरा. कारण की मग या गोष्टी असतात माहितीये का, बरोबर नवीन नवीनच नाही हे नाही सक्क एवढं सक्क असल्यात भानगडी येतात, एकदा नवीन नवीन तुमच्या जरा फरकच पडतो. नवीन नवीन टाइम गेला का नाही मग बरोबर ते पोरगा बी सारखा होते का नाही किंवा तिला कामच करत नाही पुढे असंच राहते. पण घरचं काम करायलाच पाहिजे बा आणि आपण बाहेर जायचं नाही म्हणतो म्हणलं घरचं करायला पाहिजे. आपण करू ना म्हणून घरच्याला करायला लागते बाहेर. नाही तर आपण घरचं करा बाहेरचं करा कटाळते म्हणून असं. सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात पण त्या कृतीत तसे उतरवले गेले पाहिजे. बरोबर आहे. कुत्र्याची भांडणं सोडवतात माणसं, कुत्र्याची भांडणं काय जरूर आहे ते सोडवायची, त्याची भांडणं सोडवतात कुत्र्याची भांडणं. आता माणसाची म्हणल्यावर तर माणूस म्हणत जाते. मी काय म्हणतो शारदासाठी एक साधा घरकाव ठेवा स्पेशल स्वतःचा हक्काचं म्हणून तिला खायच्यासाठी चांगलं जाऊन काय ते पैसे घ्यायचे नाही खायचं तिला खायला मस्त आरामात राहायचं मोबाईल आम्हाला तेच करायचं. करायचं. राहिली गोष्ट पुढची तर शारदा तिच्या बाबाच्या घरी राहू शकते, माझ्या घरी राहू शकते कोणा गंगोत असला कोणाचे ना आणि शारदाबाई पोरगा असला तर राहू शकते. काम नाही असं. हे पहा लाईफ जवळ तर मायबाप असतात, आमचं भाऊ म्हणणं कसं असते. आहे माहिती आहे का, शारदाई एक आहे आमच्यासाठी काही लई जड नाही. शारदाई आता आम्ही एवढे माणसं आहे. आता बाबाच्या घरी 2 घरं उभं आहेत. जशी शारदा पहिले घरी राहत आहे तशी अजून राहू शकते, पुढं म्हातारी झाल्यावर राहू शकते. बोला हो. त्या बालूले लेकरू बाळण्यात ती बी राहू शकते, या दोघी राहू शकतात. म्हातारपणाचं सांगायला लागलं झाल्यावर पुढच्या गोष्टी आहेत त्या. तेच नाही. ते पण आपल्याला पहिली सोय लावणार. सोय
आता लेकरा नाही सांगतात आता पोरींत सांगितलंच पण आपल्याला समजते ना असं केल्याशिवाय आपल्याला आता समजा यायले घर नसतं या बाबाला जर घर नसतं तर यायले वावर इकूनच काय ना काही करणं पडलं असतं. यायले ऑलरेडी घर होतं म्हणून याच्यावर टाईम आला नाही. आणि समजा यायले पैसे भेटले ते सरकारी म्हणून पोराचं दूध लग्न केलं ते सरकारी नसतं भेटले त्याच्याजवळ उपाय काय होता वावरच इकडे उपाय होता आहे का नाही. पण असं वावर वाचलं सरकारमुळं सरकारी पैशामुळे असं वावर वाचलं नाही तर याच्यावरतीच पाहिजे वावर विकायचे वावर विका लागते. आपल्याला जर काही दुसरं काही करायचं जे महागा मोलाचं त्यासाठी वावर विकणंच काय प्लॅन करायचा मोठा तेच ते आपल्यासाठी फायदा असलं पाहिजे. आणि आता जर काम धंदा करून खाऊन पिऊन जर 50 लाख कमवायचे असले तुम्ही म्हातारे होतो कमावतच नाही होतच नाही कमावून. आता मीच तुला सांगतो ना 25 लाख रुपये अकाउंटवर होते बरोबर 25 लाख हो हो दोघांच्या अकाउंटवर टाकून ठेवले होते. हो त्याचं व्याज येत जाय आम्हाला हो व्याजालाच पैसे लेकराला पाठवता इकडे शिकायला शाळेत यायला खायला पियायला ते व्याजच येत जा. बरोबर व्याजच बरोबर. पण माणसाचं असं काय होते कधी माणसाचं काही सांगता येत नाही. तुम्हाला त्या बायकोसाठी पैसे लावणं पडते बरोबर त्या आहे. बाईसाठी लावणं पडले ते झाले पोरीसाठी लावणं पडले पोरगीचं लग्न आठवलं तिच्या ते दारात 2 लावलं. झाले त्याच्यानंतर आपली स्वतःची जिंदगी जगणं त्याच्यानंतर ठोकरा खाणं हो ते त्या पैसे गेले पोराचं लग्न केले की चाललंय ठोकरा खाणं सोड बरोबर झालं सगळं सगळं असे प्रॉब्लेम बरोबर. म्हणून लोक काय तर कोणत्या करतात गोष्टी कोणी करते ना छकू लय विचारपूस करून करते काऊन की त्या माणसाला लय प्रॉब्लेम असते. म्हणून लोक काय करतात माहिती का पोराला म्हणतात जाय बाबू कुठं नोकरी लाग नाही तर कंपनीत नाही आणि तिकडंच बायकोल घेऊन जा. होय ना आहे का नाही? असं राहते. नाही याला नेलतं त्या नाशिकले त्या बाई नेलतं पण याचं कसं आहे तिकडचं वातावरण सूट नाही झाले. सूट झालं आहे सपादला नाही त्या वातावरणात वातावरण सूट नाही म्हणजे याला बिमारच पडला तिकडे गेला की तिकडे जरा थंड ते गाडी म्हणे मी तिकडं राहतच नाही. बरोबर आहे ती पोरगी पाठवशील इकडं तर राह नाही तर ती पोरगी घेऊन जाय तिकडे बरोबर आहे. असं झालं ते मग त्या बाईने काय केलं बरं झालं पाठवून लांब दिली आला इकडं. बरं झालं लांब आला त्या बाईक हो. नाही तर आणखी अवघड असतं. आणखी ते जवळ असलं की चांगलं असते चांगलंच असतं. इथे माणूस पैसे खाल्ले असे त्या बाईने यायचे. तर खाल्ल्याचं आता तिथे तिकडं काही ना काही करणंच पडते ना. नाशिक म्हणल्यावर किती खर्च होतो माझ्याकडे. ते शहरात राहणाऱ्या बाया लई बदमाश राहतात गेले काय विशेष करून नवरात्रीनं दारू पित जाय त्यानं मारून टाकलं तर काय नाही बता नाही बरं काही असे काय खरं आहे का बाई. आणि वरून शहरात राहण्याची तर नाही कोणी बोलणार ना म्हणणार हो ना हो ना. काही नाही एवढं मोठं कोणी ओळखीचं नाही पाळखीचं नाही जसं म्हणलं तसं उडतं माणूस शहरात. हो ना. अशी आहे ही व्यक्ती. मोठ्या शहरातले लोक लहान गावठी माणसाले तर कसे फिरवतात हो ना. कसे खेळवतात असं. आपल्याला टोलकाट्याचं जर मॅटर असतं ना त्यांना अधिकार असतं तो म्हणतो. टोलकाट्याचं जाणे बसणंच लागलं असतं. आता बसायचं घरी पण ते लोक मोजे त्याची गिरायक करून आपल्या नाही करून देत. आता मी काय करणार माहिती एक मगर शहरात हो मगर राहील बंगला टाईप म्हणून बरोबर आहे. आता महापाहुणा समजा आला काही कामाने म्हणता माझ्या घरी चहा घ्या पाणी घेईल चहा पाणी घेईल त्याचं काम जर लयच अटकलं त्या पाहुण्याचं तर मी सगळं येईल पाहुण्याचं आणि त्याचं काम करू लागेल बरोबर आहे. आणि त्या पाहुण्याचं समजा 4-5 दिवस राहायचं काम पलटं ते पाहुणा बी फ्री राहील त्याचा फोन पाहत म्हणजे त्याला मध्ये मै दाटी नको त्याला मग दडपण नको मला त्याचं टेन्शन नको माझ्या घरच्याला नको. त्यामुळे मी एक फ्लॅट घेणार आहे त्याला जर 4-5 दिवस राहायचं तर त्याला मला फ्लॅटमध्ये राहू देणार आहे आणि बाकी मग मी माझ्या घरी राहणार. मग तिथे 4 दिवस राहू का 40 दिवस राहू बरोबर आहे. चालला की बरं सांग चावी आहे म्हणजे नाही का असं करायची सिस्टीम म्हणजे आपला पाहुण्याचा त्रास आपल्या घरच्यासाठी नको. तर समजा पाहुणाजवळची गोष्ट वेगळी जाऊ दे पाहुणा जर लांबचा असला चुलतच्या बी चुलतचा चुलत त्याचा हरीक करणार आहे आपल्या घरचं त्याच्यासाठी राहण्यासाठी एक फ्लॅट स्पेशल राहणार आहे पाहुणे रावणे आले की बस त्याच्यासाठी वा फ्लॅटवर आहे का नाही
अशी आयडिया करणार फ्लॅट नसलं तरी एखादं स्पेशल दुसरं हो ना हो ना ऐका ही आयडिया लई चांगली आहे करावं लागते. आपलं टेन्शन नको त्याला आपलं टेन्शन नको बरोबर आहे. हो. म्हणजे लांब लांब एक या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात हो